राजभवनाला तात्पुरतं भाजप कार्यालय किंवा संघाची शाखा म्हणावं का, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी दिली आहे। महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणून तात्पुरतं नामकरण करावं की काय, अशी टीका काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली आहे। राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीस कंगना त्या ठिकाणी गेली होती। त्यानंतर आज निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतली। तसंच काही दिवस आधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती आणि त्यानंतर काँग्रेस आमदारांच्या वतीने आता आपण बघतोय भाई जगताप यांनी कडवट टीका केली आहे। भाई जगताप यांनी नेमकं काय म्हटलं बघा। महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरतं नामकरण करावे का, असं ट्विट भाई जगताप यांनी केलं। आणि आता भाई जगताप यांच्या ट्विट नंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया अर्थात उमटू शकतात। बोलूयात, भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या बरोबर आहेत। अतुल भातखळकर जी, आपण भाई जगताप यांच्या या वक्तव्याकडे कसं बघता, काय आपली प्रतिक्रिया? मुळात मध्ये राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि परवाच त्यांचे नेते उद्धव ठाकरेंनी सांगितलं की घटनात्मक पदांवर त्या लोकांवर टीका करू नये। अर्थात तरी सुद्धा भाई जगतापांनी अत्यंत चुकीची तिरकस अशी टीका त्यांनी केलेली आहे। खरं तर राज्यपाल सगळ्यांना भेटत असतात। आता निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी भेटायचं नाही, म्हणजे राज्यपाल काँग्रेसच्या काळात जसे गुलाम म्हणून वागायचे तसं वागावं अशी यांची बहुतेक अपेक्षा दिसतीये। आणि मला वाटतं भाई जगतापांनी राजभवनाकडे लक्ष देण्यापेक्षा राज्यातलं गृह खातं हे एनसीपी आणि शिवसेनेचं एक्सटेन्शन काउंटर बनलंय, त्याच्याकडे जर अधिक लक्ष दिलं तर थोडं बरं होईल असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। अतुल भातखळकर आपल्या बरोबर होते आणि त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं आपण बघतोय। पुन्हा एकदा अतुल भातखळकर यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाजप आमदार भाई जगताप पण आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। फोन लाईन वरती आपल्यासोबत ते आहेत। भाई, असं राजभवनाबद्दल असं ट्विट जे आपण केलेलं आहे, नेमकं काय कारण, असं का वाटतंय आपल्याला? विषय असा आहे की राजभवन आपले राष्ट्रपती असतील, ते महामहिम हे असतील, राज्याचे राज्यपाल असतील, ह्या संविधानिक जागा आहे आणि त्यांचं एक वेगळं महत्व, त्यांचं एक वेगळा मान आहे। तुम्ही गेल्या एक वर्षभरामध्ये अगदी शिवाजी पार्कला झालेला हा सोहळा, याचा शपथविधी सोहळा, या सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीने राज्यपाल रिॲक्ट, त्याच्यानंतर शपथविधी सोहळ्यात ज्या पद्धतीने रिॲक्ट झाले, आता त्या पद्धतीने त्यांचा प्रश्न, आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये चला तिकडची सगळी वर्षभरामधली राज्यपाल भवनावरती तुम्ही सगळी मुवमेंट बघा, सगळे पुढे चालले। कालचं तर ते आता मला ते महत्व द्यायचं नाही, स्वतः राज्यपाल मास्क लावून आणि बाकीचे सगळे, म्हणजे मग काय चाललंय काय? त्या सगळ्या ज्या जागा आहेत, आपल्या संविधानिक जागा आहेत, त्यांचं एक वेगळंच महत्व आहे। तुम्ही पहा ना, गेल्या वर्षभरामध्ये कशा पद्धतीने तिकडे हे चाललंय। आणि म्हणून मी म्हटलं तिकडे मग सगळेच गेलेत ना, आरएसएसचे लोक गेले, भाजपचे तर काय सकाळ संध्याकाळ, सकाळी कोण जाईल, दुपारी कोण जाईल, संध्याकाळी कोण जाईल, त्यांच्यात नंबर लागले असतील कदाचित। भाई, पण नेमका आपला आक्षेप कशावरती, म्हणजे कंगना रनौत राज्यपालांच्या भेटीला गेली म्हणून की माजी नौदल अधिकारी त्यांच्या भेटीला गेले म्हणून? नाही, असं तुम्ही म्हणताय। आता हे तुम्हाला जो चालवायचं ते चालवा, कारण तुमचा एजेंडा तो ठरलेला आहे। मी नावच कुणाचं घेतलं नाही, मी राज्यपाल म्हणाल, त्यामुळे तुम्हाला जे चालवायचं ते चालवा। आमचं स्पष्ट मत असं आहे की त्या जागेचं एक वेगळं महत्व आहे, कॉन्स्टिट्यूशनल महत्व आहे, आपलं संवैधानिक ती जागा आहे, त्याचा एक वेगळा सन्मान राहायला पाहिजे। ज्या पद्धतीने
तो जी सन्मान काय- राखले जात नाही असं भाई आपलं म्हणणं आहे. आपल्याबरोबर अतुल भातखळकर पण आहेत. अतुल भातखळकरजी, तो सन्मान राज्यपालांच्या वतीने राखला जात नाहीये. नाही, ही राज्यपालांवरचीच टीका आहे ना. आणि यांच्या पोटात याच्यामुळे दुखतंय की राज्यपाल सर्वसामान्य लोकांना भेटतात. तुम्ही गव्हर्नरची कोणाकोणाला भेटले याची यादी तुम्ही RTI मध्ये मागवा, तुम्हाला कळेल गव्हर्नर कोणाकोणाला भेटतायत. पण गव्हर्नरने आम्ही सांगू त्यांनाच भेटायचं. कारण काँग्रेसला सवय ही आहे की अर्जुन सिंगांना गव्हर्नर केलं, मग त्यांना मंत्री केलं. सुशील कुमार शिंदेना मुख्यमंत्री पदावरनं काढलं, त्यांना गव्हर्नर केलं, मग त्यांना केंद्रीय गृहमंत्री केलं. त्यामुळे गव्हर्नर सुद्धा गांधी घराण्याचे गुलाम असले पाहिजे, अशा प्रकारची काँग्रेसची मानसिकता आहे. त्यामुळे त्यांना त्याचं फार वाईट वाटतंय, दुःख वाटतंय. त्यामुळे त्यांचं राहू द्या. भाई जगतापांनी एवढं लक्ष ठेवावं की राज्याचं पोलीस खातं हे NCP आणि शिवसेनेचं एक्सटेन्शन काउंटर असल्यासारखं त्या ठिकाणी काम करतंय. त्याच्याकडे भाई जगतापांनी लक्ष द्यावं तर बरं होईल. उगीच राजभवनाची काळजी करायला राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय प्रधानमंत्री समर्थ आहेत, कळलं की नाही. आणि तसंही काँग्रेसला कोण या महाआघाडीत विचारतंय. भाई विशाल असा आहे, अतुल भातखळकर आमचे विद्वान मित्र आहेत आणि फार अभ्यासू आहेत ते. त्यांना फक्त एवढंच सांगतो, काँग्रेसचे राज्यपाल सोडा, मागचे राज्यपाल कर्नाटकाचे आपले त्यांचं नाव पटकन माझ्या डोक्यात येत नाहीये, त्यांच्या अगोदरचे कोश्यारी यांच्या अगोदरचे राज्यपाल ते भाजपचेच होते, ते कर्नाटकाचेच होते. चला अतुल भातखळकर तुम्ही ते काढा, त्या कालावधीमध्ये ते किती लोकांना मिळाले, कसे मिळाले. तर काँग्रेसचं सोडा, आम्ही कशाला सांगतोय की तुम्ही कोणाला भेटा कोणाला न भेटा. हा पूर्णतः त्यांचा अधिकार आहे आणि माझा आक्षेप बाकी कसलेला नाही. त्या राज्यपाल भवनाचं, राजभवनाचं एक पावित्र्य आहे, एक हे राहिलं जावं एवढंच माझं म्हणणं आहे. तुमचंही तसं असायला पाहिजे, कुठलीही असेल ते, कुणाचाही राज्यपाल असेल ते. त्यामुळे याच्यामध्ये काय फार वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि वाटत असेल वाटू द्या. सध्या आपण करोनाचं बोलू, सध्या आपण बेरोजगारीचं बोलू, सध्या आपण ज्या पद्धतीने देशामध्ये जे देशाचं वाटोळं झालंय, आमची आर्थिक परिस्थिती जी बिकट झाली, त्याच्यावर बोला ना, त्याच्यावर ट्विट करा ना. त्याच्यावरच आम्ही बोलतोय, त्याच्यावर ट्विट करा. आम्ही. अहो, तुम्ही पुरवणी मागण्या 29,000 कोटीच्या मंजूर केल्या, त्यातली त्याची उत्तरं तर द्या. 48% फक्त आरोग्यावर खर्च करताय. त्याच्यावर तुम्ही बोलत उत्तरं नाही. तर द्या. अहो, करोनाच्या मुद्द्यावर तुम्ही विधानसभेत आम्हाला चर्चाच करू दिली नाही. तुम्ही तर अर्णब गोस्वामीवरनं गोंधळ घातलात, कंगना रावतवरनं गोंधळ घातलात. मग तो कशाला गोंधळ घातलात? 3 तासाची चर्चा सुद्धा तुम्ही करू दिली नाही. तेव्हा तुमची भूमिका कुठे गेली होती? तुम्हाला चर्चा करायची भाई, नाहीये. बोला, बोला. कळलं की नाही? आज त्यांचं होऊ द्या, कारण अहो, का आज मला हे केंद्र अडवणं सरकारने आवडत नाही. पुरवणी मागे तुम्हाला आठवत काही नाही भाई, सोयीचं आठवतंय फक्त. नाही अडवत नाही. अरे परवा अतुल विधानसभेत अडवत झाली नाही ना. असं म्हणालो. अतुल अडवत नाही असं म्हणालो. आठवत नाही. मला सगळं सिलेक्टिव्ह आठवतं. सगळं चाललंय, सिलेक्टिव्ह. मला सगळे आठवतंय. विधानसभेत बोलवा, अधिवेशन विधानसभेचं 3 दिवस बोलवा. आज बरं. ओरिसाने 8 दिवसाचं अधिवेशन बोलवलंय. आपण विशाल. अतुल भातखळकर, आपण मुद्द्यावर येऊ. हा भाई, बोला आपल्याला आपला मुद्दा पूर्ण करायचा होता. मुद्दाच आहे माझा. तर एक तर असं आहे की अतुल भातखळकर हे निवडून आलेले पहिले आहेत, दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि लोकप्रतिनिधी आहे. खालच्या सभागृहामध्ये काय चर्चा झाली ही मी सांगणं योग्य नाही आणि मला माहित नाही. पण वरच्या योग्य नाही का? सभागृहामध्ये, वरच्या सभागृहामध्ये आमच्या कोविडची चर्चा झाली, करोनाची नाही चर्चा झाली. झाली आणि प्रचंड झाली, मोठ्या प्रमाणात झाली आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बोलले. त्यामुळे करोनाच्या बाबतीमध्ये नाही झाली असं म्हणण्यापेक्षा अहो कालच केंद्राचं हे सुरू आहे, अधिवेशन सुरू झालं. अहो केंद्राच्या गृहमंत्र्यांना, केंद्राच्या आरोग्य मंत्र्यांना एवढंच नव्हे तर मोदींना हे जे दिहाडी मजदूर जे गेले त्याचा डाटाच माहित नाही हो, की किती त्याच्यामध्ये रस्त्यात किती जणांनी जीव तोडला, किती जणांनी तिथे त्या बॉर्डरवर जीव तोडला, किती जणांवर या लोकांनी फवारणी केली, त्याच्यात किती मेले. आता हे जर परिस्थिती ह्या देशाच्या आरोग्य खात्याची, देशाच्या याची गृह खात्याची आणि पंतप्रधानांची असेल तर मग आता आत्मनिर्भर आम्हाला त्यांनी सांगितलंच आहे, तुम्हीच जगा, तुम्हीच मरा, तुम्हीच सगळं करा. ते आता करताय, देशाची जनता ते करताय. त्यामुळे त्याची काही चिंता नाही.
तरी सुद्धा आजही आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास आहे आणि पूर्ण विश्वास आहे. त्या घटनेच्या चौकटीप्रमाणे सगळं चालावं. त्या घटनेची जी पदं आहेत त्यांचा एक हे आहे, एक वेगळं पावित्र्य आहे, त्याचा जो एक आब आहे, रुबाब आहे, तो मेंटेन केला जावा. आता ह्याच्यामध्ये आहे ना मिरच्या लागण्याचं काय कारण आहे मला काही कळलं नाही. अतुल भातखळकर, भाईंचे मत पटतंय तुम्हाला? नाही, बाईंना 100% शाळेमध्ये असताना कल्पनाशक्तीच्या मराठीच्या पेपरच्या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण मिळत असतील. तर काही कल्पना आपण करू शकतो. आता मुद्दा काय आहे? मुद्दा महाराष्ट्राचा आहे. त्यांनी सांगितलं करोनाचा देशाचा मुद्दा आहे मायग्रंट तो. वर्कर्स आहेत. अहो, मायग्रंट वर्कर्सना सर्वात वाईट ट्रीटमेंट कुठे मिळाली? तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ती महाराष्ट्रात मिळाली. त्याच्यानंतरच्या केसमध्ये महाराष्ट्र सरकारने ऍफिडेव्हिट फाईल सुद्धा केलं नाही, म्हणून सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. पुरवणी मागण्या काल केंद्राने सादर केल्या 2,87,000 कोटीच्या, त्यातले 1,87,000 कोटी रुपये केवळ कोविडशी लढण्याकरता त्याच्यामध्ये तरतूद केली आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात काय केलं? 29,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, त्यातली 0.48% फक्त आरोग्यावरच्या आहेत, त्यात कोविडवरच्या आणखीन कमी आहेत. आज आपण पेपरला वाचतोय सिलेंडरची कमी आहे, ऑक्सिजनची कमी आहे. या सगळ्या करता या पुरवणी मागण्यांमध्ये तरतुदीची आवश्यकता होती. आणि विधानसभेमध्ये 3 वाजताचं गिलोटीन लावलं. 11 ते 3 आणि 11 ते 1 यांनी गोंधळ घातला. अर्णव गोस्वामी, कंगना रावत, हक्कभंग, म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीसांचं भाषण त्यांनी करू दिलं, अन्य कोणाचंही दिलं नाही. त्यामुळे कोविड पश्च्या आणि बाकीच्या आपल्या अपयशावरनं अतुल भातखळकरजी ऐका ना, भाईंचा मुद्दा असा आहे की जी घटनात्मक पदं आहे आणि त्या घटनात्मक पदांशी निगडीत ज्या वास्तू आहेत त्याची आव राखली जावी, ती कुठेतरी राखली जात नाही असं भाईंचं म्हणणं आहे. एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी नाही माझं म्हणणं आहे. असं भाईंचं म्हणणं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांची पोटदुखी ही आहे की राज्याचे गव्हर्नर राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे सेवक म्हणून काम करत नाहीयेत. ते सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत आणि ते घटनेला धरून वागतायत. ही त्यांची पोटदुखी आहे. त्यांना सवय कोणाची? अर्जुन सिंग. त्यांना सवय कोणाची? सुशील कुमार शिंदे. ज्या राज्यपालांचा उल्लेख संजय राऊतांनी सामन्यामध्ये उल्लेख करून या विद्यमान राज्यपालांवर टीका केली होती, त्यांना सवय कुठल्या राज्यपालांची? मनोहर पर्रीकरांचं सरकार मध्यरात्री 1:30 वाजता बरखास्त करणार. जी आपला मुद्दा लक्षात आला दोघांचे. आपल्या दोघांचेही धन्यवाद. आपण बघितलं भाईंनी याबद्दलचं ट्विट केलेलं आहे आणि त्यावरती काय प्रतिक्रिया उमटताना दिसतात. आणि या बातमीनंतर अर्थातच आपण पुढली बातमी जाणून घेणार आहोत की बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोक बदनाम करत असल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाट सोशल मीडियावरती उसळली. याबद्दल जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. जया बच्चन यांनी सरकारकडे हिंदी सिनेसृष्टीच्या मागे उभं राहण्याची विनंती केली. जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते असं म्हणत भाजप खासदार रवी किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. It is very, very important that the government must support this industry and not kill it just because there are few people. You cannot tarnish the image of the entire industry. Right. This industry brings international name and recognition also, apart from the political people. I was really embarrassed and ashamed that yesterday one of our members in the Lok Sabha spoke, who is from the industry, against, I'm not taking a name, against the film industry. It's a shame. जिस थाली में खाते हैं उसमें छेद करते हैं. गलत बात है. I need the protection. The industry needs the protection and support of the government. Thank you. मार्ग निघेला असं आम्हाला वाटत नाही. आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला 50% वरती वेगळा प्रवर्ग जमून त्यांना आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमचा विरोध फक्त मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला आहे. त्यांनी ओबीसीचं आरक्षण मागू नये. काल आता गेल्या 2-3 दिवस झालं मराठा आरक्षणाच्या विषयी सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर काही मराठा संघटनांच्या प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऐकल्या. त्याच्यामध्ये काही मराठा संघटनांनी चक्क आता ओबीसी आणि हे भटक्या मुक्तांचं
जे आरक्षण घटनेनुसार दिलेलं आहे, जे आयोगाने दिलेलं आहे, ते आरक्षण बेकायदेशीर अशा प्रकारचं त्यांचं आता प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. म्हणजे मराठा आरक्षण कसं वाचवायचं हे राहिलं बाजूला, आणि आता ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, भटक्या मुक्तांचं आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, याच्यावरती आता काही मराठा समाज नेते बोलायला लागले आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य अशा वेळी करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके मुक्त समाज जो हजारो वर्ष शोषित समाज आहे, आजसुद्धा अन्न पाण्यासाठी त्याची वणवण आजसुद्धा सुरू आहे. आणि अशा समाजाचं आरक्षण जे आहे ते बेकायदेशीर म्हणायचं आणि त्यांचं आरक्षणाचं ताट खेचून न्यायचं, ही भूमिका जी आहे मराठा नेत्यांची ही चुकीची आहे, की मानवतेला सुद्धा धरून नाही आहे. असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा आम्ही गेल्या महिन्यात त्या मीटिंग घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की काही झालं तरी ओबीसीच्या कणभरसुद्धा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला आघाडी सरकारच्या वतीने उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला यापूर्वी दिलेलं आहे. जो कायदा पारित केलेला आहे, जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केलेला आहे, त्या कायद्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा जो आहे कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला त्याचा परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा कायदासुद्धा पारित केलेला आहे. असं असतानासुद्धा काही मराठा नेते जे आहेत ते प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. माझी विनंती राहील याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर सर्वांनी मिळून याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आमची भूमिका सहानुभूतीची भूमिका आहे की गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलांना न्याय ह्या महाराष्ट्रात मिळाला पाहिजे, ही आमची आजही भूमिका राहणार आहे. परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कुठल्या वेळेस आम्हाला मिळालं पाहिजे, ही भूमिका जी आहे ही भूमिका चुकीची राहणार. या भूमिकेचं समर्थन ओबीसी, महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, भटका विमुक्त समाज असेल, हे समर्थन कदापि करणार नाही. अशा प्रकारची मागणी त्यांनी करू नये. अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या दृष्टीनं एकमेव मार्ग जो शिल्लक दिसतो आहे तो जो मार्ग असा आहे की आता हा जो प्रकरण जे आहे आता घटनापीठाकडे गेलेला आहे. आता घटनापीठाकडे हे किती वर्ष चालेल माहीत नाही, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल, पण तोपर्यंत गरीब मराठा विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी EWS जे आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं जे आरक्षण जे आहे ते घटनात्मकदृष्ट्या त्याची घटनेमध्ये बदल करून त्याची दुरुस्ती करून ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि तोपर्यंत ते आरक्षण जे आहे जरी 2% कमी असलं तरी 10% आरक्षण जे आहे ते गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ते आरक्षण घेता येऊ शकेल. त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र शासनाकडे मागणी करावी की जो GR काढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं की EWSचं आरक्षण जे आहे ते आरक्षण मराठा समाजाला SC-BC कॅटेगरीला घेता येणार नाही, अशा प्रकारचा जो GR काढलेला आहे तो GR मागे घेऊन गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण जे आहे त्या केसचा निकाल लागेपर्यंत ते आरक्षण लागू करण्यास आमच्या ओबीसी समाजाची काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी समाजाचा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये आता जी 75,000 का 72,000 लोकांची मेगा भरती आहे, ती मेगा भरती थांबवली होती. माझ्या मते मराठा आरक्षणामुळं ती भरती थांबवली होती. ती भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे. कारण आता जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, आणि म्हणून ही मेगा भरती जी आहे ती ताबडतोब महाराष्ट्र सरकारने सुरू केली पाहिजे, अशी मागणीसुद्धा आमच्या पत्रकार परिषदेची आहे. कारण आता हा जो विषय आहे, आता कुठलाही विषय शिल्लक नाही. ही भरती जी आहे ही भरती गेली 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे. आणि त्यामुळं या ओबीसी समाजाला, गरीब समाजाला, मागास समाजाला न्याय मिळेल. जर त्यातली 12% जागा मराठा समाजासाठी ठेवायच्या असतील शिल्लक, आमची काही हरकत नाही, पण 88% जागा ज्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब भरल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आमची राहील. त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 500 कोटीचा जो शिष्यवृत्तीची अमाऊंट आहे तीसुद्धा निधी ह्या सरकारने दिलेला नाही आहे. महाज्योतीसाठी 50 कोटीची घोषणा झाली, पण त्यातला एक छदामसुद्धा हे सरकार द्यायला तयार नाही आहे. मराठा समाजातील सारथीसाठी 8 कोटीचा निधी 5 मिनिटात दिला जातो. मग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, धनगरांच्या मुलांसाठी जी महाज्योती निर्माण केलेली आहे त्यासाठी निधी का दिला जात नाही? तो 50 कोटीचा निधीसुद्धा जो आहे तो ताबडतोब आम्हाला मिळाला पाहिजे. ही सुद्धा मागणी जी आहे ही मागणी आजच्या पत्रकार परिषद आपल्यामार्फत आमची सरकारकडे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत, एकही हॉस्टेल सुरू केलेलं नाही आहे. धनगर समाजाचा 1,000 कोटीचा निधीचा प्रश्न आहे, तो 1 रुपया छदामसुद्धा दिलेला नाही आहे. या ठिकाणी आता अध्यादेशाचा प्रश्न निघाला. अध्यादेश काढून मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता, अशा प्रकारचं जे एक सूचना जी आहे आदरणीय पवारसाहेबांनी केली. पवारसाहेबांचे मी आभार मानेन. एक चांगला मार्ग त्यांनी या ठिकाणी सुचवलेला आहे. माझी विनंती राहील
की पवारसाहेबांनी जो मार्ग सुचवला आहे की अध्यादेश देऊन एखाद्या समाजाचं आरक्षण चालू करता येतं, तशा प्रकारचा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश धनगर समाजासाठी सुद्धा हा अध्यादेश काढून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवावा, अशा प्रकारची मागणीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाचे त्यांच्या वतीने आज या ठिकाणी करत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही आहे. वास्तविकता उद्धवसाहेब पंढरपूरमध्ये आले होते, त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साक्षी ठेवून या धनगर समाजाचं आरक्षणाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं उद्धव साहेबांचा पाठिंबा आहे, त्याचप्रमाणे पवारसाहेबांचा पाठिंबा आहे, कुणाचा विरोध नाही आहे. मग धनगर समाजाच्यासाठी अध्यादेश का निघू शकत नाही आहे, हा अध्यादेशसुद्धा या ठिकाणी काढला गेला पाहिजे, अशीही मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे ह्या आरक्षणाचं जे आहे जवळपास 8 जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्राच्या 8 आदिवासी जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 6% पण कमी आलेलं आहे. कुठे 6% आहे, कुठे 7% आहे, कुठे 8% आहे. ते आरक्षण कमी केलेलं आहे. पण त्याच ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण कमी केलेलं नाही आहे. म्हणून मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला एक न्याय हे बरोबर नाही आहे. म्हणून त्या जिल्ह्यांच्यामध्ये ओबीसीचं 27% आरक्षण जे आहे ते आरक्षण अबाधित ठेवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी राहील. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये लढला गेला, सुप्रीम कोर्टात लढला गेला, मोठमोठे वकील त्या ठिकाणी दिली गेली, शासनावरची ते भूमिका मांडली गेली. परंतु याच ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या आरक्षणाला काही मराठा संघटनांनी, काही मराठा नेत्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र सरकार एकसुद्धा वकील द्यायला तयार नाही. हा अन्याय ओबीसीवरती आणि भटक्या हे महाराष्ट्र शासन का करत आहे, हा माझा सवाल आहे महाराष्ट्र शासनाला. की जसा तुम्ही वकिलांची फौज मराठा समाजाला दिली, तशीच वकिलांची फौज आणि तसेच त्यांचं म्हणणं जे आहे ते हायकोर्टमध्ये ते मांडण्याचं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाचं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की हा जो मुद्दा जो आहे, हे आरक्षण जे हे चॅलेंज केलं आहे काही मराठा समाज नेत्यांनी, हे चुकीचं आहे. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासनानं वकिलांची फौज त्या ठिकाणी द्यावी आणि आमचंही म्हणणं जे आहे कोर्टामध्ये मानलं पाहिजे, अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी मी करत आहे. या ठिकाणी ओबीसी आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठी हॉस्टेलची योजना डिक्लेअर केलेली आहे. त्या ठिकाणी धनगर समाजासाठी 6 आणि 74 हॉस्टेल ओबीसी समाजासाठी. पण वडेट्टीवार साहेबांनी फक्त घोषणाच केली, पण पुढे एकही हॉस्टेल अजून सुरू झालेलं नाही. हे सगळं सुरू केले पाहिजे. माझ्या मते हा जो आता आरक्षणाचा विषय आहे, मराठा समाजाचा आरक्षणाचा जो स्थगितीचा प्रश्न आहे, हा आता अतिशय शांतपणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा न बिघडू देता हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांची आहे. या ठिकाणी आरक्षणामधल्या प्रमोशनाचा एक प्रश्न आहे. आमच्या हरिभाऊ राठोडचा त्या ठिकाणी फार मोठा अभ्यास आहे त्याविषयी. ती भूमिका जी आहे, ती भूमिका हरिभाऊ राठोड जी आहे ती भूमिका मांडतील अशी विनंती मी हरिभाऊ राठोडना करतो. आणि पुन्हा एकदा हा ओबीसीचा जो आरक्षण जे आहे, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे धक्का लागता कामा नये. आणि तो धक्का लागला तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये संघर्ष हा अटळ आहे. हा संघर्ष होऊ नये. महाराष्ट्राचा जातीय सलोखा जो आहे तो कायमस्वरूपी सौदागराचा राहावा, चांगला राहावा, हीच आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं माझी विनंती राहील, महाराष्ट्र शासनाला राहील, मराठा समाजाच्या नेत्यांना राहील की आपल्या आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण घेण्यासाठी आमची काही दुमत नाही. आमचा सदैव सक्रिय पाठिंबा राहील. परंतु ओबीसीतलं आरक्षण मिळालं पाहिजे, भटक्या विमुक्तातलं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे त्या भूमिका मराठा समाजाने घेऊ नयेत, अशी विनंती मी आपल्यामार्फत मी महाराष्ट्र शासनालाही करेन आणि मराठा समाजाच्या नेत्यांनाही करतो. आणि प्रमोशनमधला जो विषय आहे तो विषय जो आहे तो हरिभाऊ राठोडला मी विनंती करेन की तो विषय तुम्ही घ्यावा. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मराठाच्या केसच्या संदर्भात अशी अडचण आली, इंटरप्रिटेशनचा तो भाग होता, तो विषय होता की एखाद्या राज्यामध्ये एखाद्या समाजाला मराठा समाजाला जसं इथे आरक्षण दिलं तर महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे की नाही, की सेंट्रलला अधिकार आहे, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि त्यावेळेस ह्या इंटरप्रिटेशनसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 जजेसनी की आम्ही लार्जर बेंचकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे आम्ही हे प्रकरण पाठवतो. अशा प्रकारचा निर्णय आला, तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण योगायोगाने या संदर्भात 2 वर्षापूर्वी जेव्हा हे बिल आलं होतं, घटना दुरुस्ती 102 झाली, त्यावेळेस मी सुचवलं होतं
की याच्यामध्ये जे लूप होल्स आहे, जी चूक राहिलेली आहे, संविधानामध्ये तरतूदच नाही आहे, कोणाला अधिकार आहे हे स्पष्ट होत नाही. आणि म्हणून राज्यसभेने जेव्हा ही जाहिरात काढली होती की कुणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे, काही सूचना करायची आहेत का, अशा प्रकारची जाहिरात दिली होती. देशभरातून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस मला बोलवलं होतं राज्यसभेने ॲज ए कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे 342A मध्ये जे तुम्ही संशोधन करताय त्याच्यात ही चूक आहे, की हे सायलेंट आहे. त्याच्या तोच मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. आणि आता मला हे सांगायचं आहे की हे जी चूक आहे, कमतरता राहिली आहे संविधानामध्ये, आपल्या देशाच्या भारताच्या संविधानामध्ये, ती जर दुरुस्ती करायची असेल तर लोकसभेला पॉवर आहे. आता योगायोगाने लोकसभा चालू आहे आणि म्हणून 2 दिवसात केंद्र सरकारने एक बिल आणावं, याच्यात दुरुस्ती व्हावी आणि तुम्हाला राज्याला अधिकार द्यायचे आहे की केंद्राला द्यायचे आहे या संदर्भात तो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये तरतूद करावी. कारण पुढे सुद्धा एखाद्या मागास घटकांना जर आरक्षण द्यायचं झालं कुठल्याही राज्यात, तर ही स्पष्टता पाहिजे. आपल्या देशाच्या संविधान हे एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, त्याच्यातच जर संदिग्धता असेल तर पुढे काही करता येणार नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं आहे की इंटरप्रिटेशनसाठी हा मुद्दा तिथे उपस्थित होणार आहे. म्हणून इंटरप्रिटेशनसाठी लार्जर बेंचकडे जायची गरज नाही का, उगीच वेळेचा अपव्यय न करता ताबडतोब या 4-8 दिवसामध्ये हे अधिवेशन चालू आहे लोकसभेचं, तोपर्यंत ही अमेंडमेंट झाली पाहिजे, ही अशी माझी मागणी आहे. त्याचबरोबर जसं सगळे या मराठा आरक्षणाच्या पाठीमागे सगळे खासदार उभे राहिले, आमदार उभे राहिले, सगळं देश एकवटला आहे, तसं आमचं प्रमोशनचं रखडलं आहे. सगळं मागासवर्गीयांचं, SC ST OBC या देशातले जवळपास 50 लाख कर्मचारी आज वाट बघत आहे. 4 वर्ष झाले प्रमोशन बंद आहे. हे असं कसं राज्य आहे? संविधानामध्ये तरतूद आहे स्पष्ट. SC